नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेतील गणित या विषयाची ॲन्सर शीट. इयत्ता 8वीचा गणित विषयाचा आपण पेपर घेत आहोत. सेट ए त्यामधले जरी तुमच्याकडे सेट बी, सी किंवा डी आलेला असेल तरी फक्त क्वेश्चन मागे पुढे झालेले असतात. तुम्ही या ॲन्सर कीचा उपयोग करून तुम्ही तुमचे ॲन्सर्स शोधू शकता. बघा, आपला पहिला क्वेश्चन होता विच टर्म शुल बी ॲडेड टू 81x² + 169y². तर यामध्ये आपण अशी कुठली टर्म ॲड केली तर आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळेल. तर बघा, आपण a² + b² या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला जी टर्म मिळते याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 अँड ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन होता विच रॉंग पेअर टू कन्व्हर्जन. कोणती रॉंग पेअर आहे की कन्व्हर्जनची. मग बघा, 2 हेक्टोमीटर = 200 डेसिमीटर हे करेक्ट आहे आणि 500 डेकामीटर आणि = 50 हेक्टोमीटर करेक्ट आहे. दोन ऑप्शन जे उरलेले आहेत 3 आणि 4 हे रॉंग पेअर आहे, म्हणून आपले करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1 अँड ऑप्शन नंबर 3. 28 नंबरचा क्वेश्चन आहे सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. इनकरेक्ट स्टेटमेंट शोधायचं आहे. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे देअर इज मोर लाईन इंटरसेक्टिंग वन अँड ओनली वन पॉइंट इज कॉल्ड ॲज कॉनकरंट. तर हे करेक्ट आन्सर आहे. नंतर द ओरिजिन ऑफ अपोजिट रे इज कॉमन, हे पण करेक्ट आहे. देअर इज आणि थर्ड नंबरचा ऑप्शन आहे देअर इज एक्झॅक्टली वन प्लेन पासिंग थ्रू अ लाईन अँड अ पॉइंट ऑन द लाईन. तर हे काही करेक्ट नाही आहे, म्हणून आपलं करेक्ट आन्सर असणार आहे की ऑप्शन नंबर 3. नंतर बघा, पुढे आपल्याला एक्सची व्हॅल्यू शोधायची होती. ही जी टर्म दिलेली आहे यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं असतं आणि त्याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला एक्सची परफेक्ट व्हॅल्यू मिळते, ती म्हणजे x = 10. त्यानंतर 36 नंबरचा क्वेश्चन होता सिम्प्लिफिकेशनचा. आपल्याला करेक्ट आन्सर विचारलं होतं. आता इथे 1/36 म्हणजेच ते √36 आणि त्याची व्हॅल्यू येते 6. त्याच्यामुळे ही व्हॅल्यू 6 होईल, हा 6 आणि 6³ होईल, इथे 6/4 होईल. आणि हे जर आपण सॉल्व केलं तर याची इक्वेशनची व्हॅल्यू आपल्याला 1/6 मिळते आणि त्याचबरोबर 6⁻⁻1 म्हणून ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 हे दोन ऑप्शन काय असणार आहे आपले करेक्ट ऑप्शन असणार आहे. त्याच्यानंतर पुढचं जर आपण एक्झाम्पल बघितलं तर आपल्याला काय सांगतायत द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 24 सेंटीमीटर, ब्रीथ इज 10 सेंटीमीटर, द रेक्टँगल इज कट ऑन इट्स डायगोनल, फाइंड द पेरिमीटर. मग बघा, रेक्टँगलची लेंथ दिलेली आहे ती आहे 24, ब्रीथ दिलेली आहे 10 आणि जर तो डायगोनलला कट केला तर आपल्याला काय मिळेल तर राईट अँगल मिळतो आणि आपण पायथागोरसचा यूज करून आपल्याला हा मिळेल. जर आपण ही साईड शोधली तर ही आपल्याला 26 मिळते. मग आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे. आपल्याला ट्रिपलेट माहिती असेल तर आपलं ट्रिपलेट आहे 24, 10 अँड 26. ह्या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर ती किती मिळते 10 कॅरी 1 60 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. तीनही साईडची जर आपण ॲडिशन केली ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आन्सर आहे. नंतर 32 नंबरचा क्वेश्चन बघा इन द ॲडजसंट फिगर लाईन दिलेले आहे RL पॅरलल टू PM, PM पॅरलल टू ON अँड अँगल RLM इथला जो अँगल दिलेला आहे तो 129 डिग्री दिलेला आहे. नंतर इथला जो अँगल दिलेला आहे तो दिलेला आहे 23 डिग्री. तर आपल्याला अँगल विचारला आहे फाइंड अँगल LMN हा अँगल शोधायचा आहे. मग बघा, आपल्याला माहिती आहे की दोन लाईनमध्ये 2 पॅरलल लाईनमध्ये जे अँगल तयार होतात त्यांची ॲडिशन 180 येते. मग 180 मधनं जर आपण 129 मायनस केली तर आपल्याला काय मिळेल 0. बघा, त्यांची जर सबट्रॅक्शन केली तर ती मिळते आपल्याला 51 आणि हा जो अँगल आहे दोन्ही अँगलच्या साईडला म्हणजेच इथे जर आपण हा इथला जो अँगल आहे आणि इथला जो अँगल आहे ते काय असणार आहे इक्वल असणार आहे. म्हणून त्यामध्ये जर मी 43 ॲड केले तर तो होईल 4 आणि 9 49. म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन नंबर 2 49. नेक्स्ट क्वेश्चन बघा सागर अँड कांचन हॅड सम अमाऊंट इन द रेशो 3:5. रेशो जेव्हा असतो तेव्हा 3x/5x.
Sagar get 30 more means plus 30 and Kanchan spent 25 rupees means minus 25 is equal to, then ratio will becomes they have the amount in the ratio 6/7 in beginning. The total how much total amount both have, तर त्यांच्याकडे सुरुवातीला किती अमाऊंट असेल असं आपल्याला विचारलं आहे. मग जर याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल, ती मिळते 40. हे एक्झाम्पल सॉल्व केलं तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळते 40 आणि आपल्याला टोटल अमाऊंट म्हणजेच काय तर 3x + 7x म्हणजेच 10x आपली टोटल अमाऊंट आहे. म्हणजेच 10 × 40 केलं, सॉरी एक्सची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळते. एक्सची व्हॅल्यू किती मिळते 8 आणि आपली टोटल जे आहे अमाऊंट, एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळते 40. 5 + 3 3x + 5x ही अमाऊंट आपल्याला मिळते 8x आणि 8x एक्सच्या ऐवजी जर मी 4 व्हॅल्यू पुट केली, 40 व्हॅल्यू पुट केली तर 48 जे होतात 120. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय असणार आहे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. फाइंड नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल हुज साईड इज 14 सेंटीमीटर. ज्याची साईड 14 सेंटीमीटर आहे त्याच्यासाठी आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगलचा फॉर्म्युला जो आहे √3/4 × साईड स्क्वेअर जर आपण सॉल्व केलं तर ते आपल्याला मिळतं 49√3 स्क्वेअर सेंटीमीटर. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द रेडियस ऑफ मेटॅलिकल सिलेंड्रिकल ब्लॉक इज 7 सेंटीमीटर, हाईट इज 10 सेंटीमीटर, द ब्लॉक इज मेल्टेड फुल्ली अँड देन फ्रॉम डिस्क. त्याच्यापासून डिस्क बनवल्या, त्या डिस्कची रेडियस दिलेली आहे 7 3.5 आणि त्याचा थिकनेस दिलेला आहे 2.5. द मॅक्झिमम नंबर ऑफ डिस्क कॅन बी फॉर्म. तर तो जो काही सिलेंड्रिकल ब्लॉक आहे त्याच्यापासून किती डिस्क आपल्याला बनवता येतील. मग आपल्याला काय शोधावं लागेल तर रेडियस आणि नंबर ऑफ डिस्क इज इक्वल टू आपल्याला व्हॉल्यूम ऑफ ब्लॉक शोधावं लागेल. व्हॉल्यूमचा ब्लॉकचा व्हॉल्यूम अँड डिस्कचा व्हॉल्यूम. मग ब्लॉकचा व्हॉल्यूम आणि डिस्कचा दोघं सिलेंड्रिकल आहे, मग त्याचा फॉर्म्युला जो आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर πr²h. दोघांकडे पाय आहे, r² आहे आणि h आहे, πr²h. पाय गेट कॅन्सल, दोघांचा r², याचा r 7 आणि 10, 7 × 10 होईल 7² म्हणजे 49, 49 × 10 490 आणि इथे 3.5 स्क्वेअर केला आपण, 3.5 स्क्वेअर तो होईल 12.25 आणि इंटू हाईट दिलेली आहे 0.2. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते आपल्याला मिळतं 2.45 आणि हे एक्झाम्पल जर आपण सॉल्व केलं तर त्यांचं आन्सर आपल्याला मिळतं 200. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं करेक्ट आन्सर असेल की त्यापासून किती डिस्क मिळतील तर 200 डिस्क मिळतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा 36, विच पॉलिनॉमियल शुड बी ॲडेड. पॉलिनॉमियल दिलेली आहे 4x² -5x² + 8x - 10 टू गेट. ही पॉलिनॉमियल मिळाली पाहिजे. म्हणजेच आपण काय करणार, p इज इक्वल टू ही पॉलिनॉमियल दिलेली सेकंड जी पॉलिनॉमियल आहे त्या पॉलिनॉमियलमधून आपण जर फर्स्ट पॉलिनॉमियल सबट्रॅक्ट केली तर आपल्याला सेकंड पॉलिनॉमियलचा मिळेल. म्हणजेच आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर सेकंड. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द रेडियस ऑफ स्पेरिकल बलून फिल्ड विथ एअर इज 21 सेंटीमीटर. मीन्स ही दिलेली आहे रेडियस. हाऊ मच क्युबिक सेंटीमीटर एअर कॅन बी फिल इन द बलून. मग त्याच्यासाठी आपल्याला स्पिअरचा व्हॉल्यूम काढावा लागेल. व्हॉल्यूम ऑफ स्पिअर इज इक्वल टू 4/3 πr³. रेडियसची व्हॅल्यू पुट केली, कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आपलं करेक्ट आन्सर मिळणार आहे ते म्हणजे 38,808 क्युबिक सेंटीमीटर. ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं करेक्ट आन्सर असेल. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट आहे इन द ॲडजसंट फिगर द डायमीटर ऑफ सेमी सर्कल. डायमीटर मीन्स लेंथ दिलेली येणार तो आहे 35 सेंटीमीटर. द लेंथ LM ही दिलेली आहे 28, ही 28 दिलेली आहे, ही 35 दिलेली आहे. मग आपल्याला जर ट्रिपलेट माहिती असेल तर ही जी आहे ही साईड किती मिळणार आहे 28. जे आपले पायथागोरियन ट्रिपलेट आहेत
ते 21, 28 आणि 35 हे आपल्याला 3 साईड मिळाले. आता ही जी डायमीटर आहे ती 35 आहे, त्याच्या हाफ केली तर ती किती मिळेल 17.5. आणि आपल्याला याचा पेरिमीटर हे झालं हाफ सर्कलचा पेरिमीटर. होल सर्कलचा पेरिमीटर असतो 2πr आणि हाफचा जर केला तर तो मिळेल πr. मग आरची व्हॅल्यू 17.5 इंटू 22/7 केलं, दोघांचं सॉल्व केलं तर हा जो पेरिमीटर आहे हा पेरिमीटर आपल्याला मिळतो 55. मग आपल्याला 55 ॲडिशन करावे लागेल. 55 + 28 + 21 आणि ह्या सगळ्यांची ॲडिशन केल्यानंतर ते आपल्याला मिळेल 104 सेंटीमीटर. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन द ॲडजस्टंट फिगर द डायमीटर ऑफ अ सेमी सर्कल इज 42. म्हणजे हा दिलेला आहे PM42. देन PS इज इक्वल टू 14. PS 14 आहे. देन OT पण 14 आहे आणि OR पण 14 आहे. OR 14, OR पण किती दिलेली आहे 14 दिलेली आहे. मग बघा आपल्याला विचारलेलं आहे, आता हा रेक्टँगल आहे. मग रेक्टँगलचा एरिया जर शोधला, एरिया ऑफ PQRS तो काय होईल 42 × 40. 42 × 14 केला तर तो येईल 588. देन हा जो ट्रायंगल आहे त्याचा बेस 42 आणि हाईट 14 घेतली. 14 हाईट मीन्स आपला एरियाचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 बेस इंटू हाईट. बेस आहे 42, त्याला जर आपण याच्या हाफने म्हणजे 7ने मल्टिप्लाय केलं तर ह्या पोर्शनचा एरिया आपल्याला मिळणार आहे 249. आणि हे हाफ सर्कल आहे, त्याचा डायमीटर जर आपण याच्या हाफ घेतला म्हणजेच 21 घेतला आणि त्याचा जर आपण एरिया शोधला तर तो आपल्याला मिळतो 693 आणि 693 588 आणि 294 यांची जर आपण ॲडिशन केली तर ती आपल्याला मिळते 1575. देअरफॉर ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. देन पुढचा जो क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन 40 नंबर. द लेंथ ऑफ वॉटर टँक इज 5 मीटर, ब्रीथ इज 3 मीटर अँड हाईट इज 2 मीटर. वॉटर टँक आहे तो म्हणजेच त्याचा व्हॉल्यूम जर आपण फाइंड केला तर 5 × 3 × 2 तर तो आपल्याला मिळेल 30 मीटर क्यूब. 1/4 ऑफ त्यापैकी किती आहे 3/4 भरलेला आहेत. 3/4 भरलेला आहेत म्हणजेच काय तर 1/4 म्हणजे जर त्या टँकचे जर 4 पार्ट केले तर त्यातले 3 पार्ट भरलेले आहे, 1 पार्ट काय आहे रिमेनिंग आहे. मग बघा 30 मीटर क्यूब आपल्याला हे पण माहिती आहे 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर. मग 30 मीटर क्यूब आहे म्हणजेच ते काय होईल 30,000 लिटर. त्या 30,000चे किती पार्ट केलेले आहे 4 पार्ट केलेले आहे. 30,000चे किती पार्ट केले 4 पार्ट केले म्हणजेच आपल्याला एक पार्ट किती मिळेल 7,500. त्या 7,500 असे 3 पार्ट फिल आहे. तर आपल्याला विचारलं आहे रिमेनिंग जो पार्ट आहे हाऊ मेनी बकेट्स विल फिल टू टेक फुल्ली इफ द कपॅसिटी ऑफ बकेट इज 15 लिटर. मग हे 7,500 एवढं वॉटर 15 लिटर बकेटने 15 लिटरचे एका बकेटने टाकलं तर 15 5 होतात 75 म्हणजे अशा किती बकेट लागतील तर 500 बकेट्स आपल्याला त्यामध्ये ॲड कराव्या लागतील. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा 41 नंबरचा. वेट ऑफ 22 स्टुडंट म्हणजे टोटल स्टुडंट दिलेले आहे 22 इन कबड्डी टीम आणि त्यांचं वेट दिलेलं आहे. मग आपण जर टोटल वेट काढलं त्यांचं 35 × 3 केलं तर ते मिळेल 105. 40 × 10 केलं तर ते मिळेल 400. 45 × 4 केलं तर 180 आणि 5 × 50 केलं तर ते मिळेल 250 आणि सगळ्यांची ॲडिशन केली तर 935. मग बघा आपल्याला समेशन ऑफ FIXI मिळाली आहे. समेशन ऑफ FIXI 935 आणि त्याचा टोटल फ्रिक्वेन्सी 22ने जर डिव्हाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 42.5 kg आणि तेच असणार आहे आपलं ॲव्हरेज. नंतर आपल्याला पुढे जो क्वेश्चन दिलेला आहे तो काय होतोय काय सांगतोय बघा. द पेरिमीटर 42 नंबरचा क्वेश्चन. द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर PQRS इज
112 सेंटीमीटर स्क्वेअर आहे आणि त्याचा पेरीमीटर दिलेला आहे. मग त्याला जर 4ने डिव्हाइड केलं तर त्याची एक साईड आपल्याला मिळते 28. वन साईड किती मिळाली त्याची 28 सेंटीमीटर. द पॉईंट ABCD मिड पॉईंट ऑफ साईड. ABCD काय आहे? मिड पॉईंट. मग बघा टोटल PQ किती आहे? 28. मग P आणि A हा A जर मिड पॉईंट असेल तर PA होईल 14. PB पण किती होईल? 14. मग बघा आतमधला एक स्क्वेअर काढला तर जी बाहेरची साईड असणार आहे ना ती पण स्क्वेअरच होईल. ती पण काय होईल? स्क्वेअरच बनेल. मग बघा आपण जर सॉल्व केलं एक्झाम्पल तर 14 × 14 मिड पॉईंट. ऑब्झर्व द फिगर अँड फाइंड द एरिया. आपल्याला त्याचा एरिया शोधायचा आहे. मग तो एरिया आपण शोधला तर आपल्याला काय मिळेल? टोटल काढायचा, त्यातून ही स्क्वेअर मायनस करून टाकलं तर आपलं करेक्ट आन्सर आपल्याला मिळणार आहे 392 स्क्वेअर सेंटीमीटर. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे? राईट द डिग्री ऑफ प्रॉडक्ट ऑफ पॉलिनॉमियल्स. प्रॉडक्ट केला तर काय होते? इंडायसेसची ॲडिशन. इथला इंडायसेस 3 आहे, इथला इंडायसेस 4 आहे. 3 + 4 = 7. म्हणजेच त्याच्या प्रॉडक्टचा इंडायसेस किती येणार आहे? 7. ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ग्राफ दिलेला आहे. त्या ग्राफमध्ये ग्रंथदिंडीत जे विद्यार्थी पार्टिसिपेट केलेला आहे, जे शेडेड पार्ट आहेत ते बॉईज आहेत आणि जे अनशेडेड आहेत ते गर्ल्स आहेत. बघा 7चे 40 होते, त्यापैकी 15 बॉईज आहेत आणि रिमेनिंग म्हणजेच 5, 10, 50, 20, 25 काय आहेत? गर्ल्स. नंतर 8चे बघितले तर 30 बॉईज आणि 15 गर्ल्स. नंतर 9चे जर आपण काउंट केले तर 9चे 25 बॉईज आहे आणि 10 गर्ल्स आहे. देन 10चे जर बघितले तर 20 बॉईज अँड 10 गर्ल्स आहेत. जे अनशेडेड आहेत. आपल्याला विचारले फाइंड द रेशो ऑफ नंबर ऑफ गर्ल्स फ्रॉम 7. म्हणजे पहिले आपल्याला घ्यायचे 7चे. देन द बुक्स पार्टिसिपेंट इन 9th क्लास. 9च्या गर्ल्स. मग बघा 7च्या किती गर्ल्स आहेत? इथे 7 आहे. 7च्या आहेत 25 गर्ल्स आणि 9च्या आहेत 10 गर्ल्स. मग यांचा जर रेशो फाइंड केला 25 5 5 25 5 2 10 5:2. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आन्सर असणार आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द टोटल नंबर ऑफ गर्ल्स हू पार्टिसिपेट इन. ही जी ग्रंथदिंडी आहे किंवा यामध्ये किती गर्ल्सने पार्टिसिपेट केलेलं आहे? मग बघा 7च्या आहे 25 गर्ल्स प्लस 15 गर्ल्स प्लस 10 गर्ल्स प्लस 10च्या पण 10 गर्ल्स. म्हणजे किती झाल्या? 10 + 10 20 30 35 40 45 आणि 60 एवढ्या गर्ल्स यामध्ये काय झालेले आहे? ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन 3 कॅन्डिडेट. इलेक्शनसाठी 3 कॅन्डिडेट आहे. फर्स्ट जो कॅन्डिडेट आहे त्या फर्स्ट कॅन्डिडेटला 40% वोट मिळाले आहे. सेकंड कॅन्डिडेटला 36% वोट मिळाले आहे आणि जो थर्ड कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटला 8614 वोट्स मिळाले असतील. फाइंड द टोटल नंबर ऑफ वोट्स. मग बघा याच्यासाठी आपल्याला टोटल नंबर जर x असतील त्यापैकी 40 + 36 म्हणजेच 76% वोट काय झालेले त्याला मिळाले आहे. म्हणजेच 76/x एवढे दोघांना मिळाले आणि जो थर्ड आहे त्याला मिळाले 8640 आणि ह्या सगळ्यांचे मिळून होतात x. मग जर हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे ती असणार आहे 36,000. टोटल किती वोटर्स होते तर 36,000 वोट्स मिळणार होते आणि त्यापैकी बाकीच्यांना मिळाले आहेत. आपल्याला टोटल वोट्स शोधायचे होते तर ते आहे 36,000. नंतर पुढे बघा आपण जर बघितलं ड्यू टू 20% डिस्काउंट इन द प्राइस ऑफ आर्टिकल द सेल अँड द इन्क्रीज बाय 25 हाऊ मच % द इन्कम इन्क्रीज ऑर डिक्रीज. मग बघा सपोज मी त्याची व्हॅल्यू 100 घेतली, तो 100ला घेतला आणि 100ला सेल केला. मग त्याच्यावर कुठलाच हे होत नाही. म्हणजेच 100 × 100 केली तर त्याची जी प्राईज असणार आहे ती काय होईल तर ती होईल 10,000. ती प्राईज किती होणार आहे त्याची 10,000. देन
त्यामध्ये जर आपण 100 रुपये प्राईस घेतली, डिक्रीज केला, कितीने डिक्रीज केला? 20ने, म्हणजे त्याची प्राईस किती होणार? 80 रुपीज. आणि 100 आर्टिकल आहे, प्राईस इन्क्रीज केली 25%ने, म्हणजे ती किती होईल? 125. ती किती होईल? 125. ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते पण आपल्याला मिळतं 10,000. ते किती मिळतं? 10,000. मग आपली जी प्राईज होती ती पण 10,000 आहे आणि इथे पण जी प्राईज आहे ती पण किती आहे? 10,000. म्हणजे हा जर व्यवहार आपण केला तर त्यामध्ये प्रॉफिट पण होत नाही आणि लॉस पण होत नाही, नो चेंज इन इन्कम. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. PQRS इज अ रोम्बस. द लेंथ ऑफ अ डायगोनल PR दिलेली आहे 16. PR दिलेली आहे 16 अँड QS इज 30 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. फाइंड द पेरीमीटर ऑफ शेडेड रिजन. मग बघा, पेरीमीटर ऑफ शेडेड रिजन शोधायचं आहे. मग ही 16 आहे आणि हा डायगोनल आपल्याला माहिती आहे 16. रोम्बसचे डायगोनल एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, म्हणून जी आपली PO आहे ती असणार आहे 8 आणि OQ जी असणार आहे ती 15. त्याच्यामुळे आपल्याला त्याची साईड मिळेल 17. का बरं? तर ट्रिपलेट आहे 8, 15 आणि 17. मग बघा, सगळ्या ज्या साईड्स असतील त्या काय असतील? 17 असतील. मग आपल्याला हे माहिती आहे की त्याचा हा जो डायगोनल आहे तो आहे 16, दोन साईड आहे 17. देअरफॉर 17 + 17 + 16 सगळ्यांची ॲडिशन केली तर ती होते 50 सेंटीमीटर. देअरफॉर ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट ऑप्शन असेल. देन नेक्स्ट क्वेश्चन 49. सुनील परचेस अ मशीन 3 years बिफोर 10 lakh. The value of machine is decreased by 10% every year. Then फाइंड प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ मशीन. डिक्रीज होते म्हणजे काय? तर 10 lakh इंटू 1 मायनस R/100⁻3. आरची व्हॅल्यू आहे 10. म्हणजेच हे जे मशीन आहे त्याला आपण जर सॉल्व केलं, बघा R किती आहे? 10%. आणि हे आपण सॉल्व केलं तर त्याचा ॲन्सर आपल्याला मिळतं 7,29,000. आणि तेच जर आपण रेसिप्रोकल किंवा 10च्या पॉवरमध्ये राईट केलं तर ते आपल्याला मिळतं 729 × 10⁻3. म्हणून ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायला लावले होते, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3. हे काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 50 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग पॉलिनॉमियल्स इज फॉल्स. पॉलिनॉमियल्सच्या रिगार्डिंग आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्यातलं आपल्याला फॉल्स स्टेटमेंट शोधायचं आहे. मग बघा, फॉल्स पहिलं जर स्टेटमेंट आहे, इन अ स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल द पॉलिनॉमियल्स इज रिटर्न इन द असेंडिंग ऑर्डर ऑर डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडायसेस. तर हे सेंटेन्स काय आहे? करेक्ट आहे. देन द डिग्री ऑफ 0 पॉलिनॉमियल कॅन डिसाइड. 0 पॉलिनॉमियल जे आपण डिसाईड करू शकतो का? बघा नेक्स्ट काय आहे? द हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इन द पॉलिनॉमियल इज कॉल्ड डिग्री. येस, याला आपण डिग्री म्हणतो. इन अ पॉलिनॉमियल पॉवर ऑफ इज व्हेरिएबल इज होल नंबर. येस, जर होल नंबर असेल तरच तो काय असतो? ती पॉलिनॉमियल होते. जर तो होल नंबर नसेल तर तिला आपण पॉलिनॉमियलच म्हणत नाही. म्हणून इनकरेक्ट स्टेटमेंट काय असणार आहे? तर ऑप्शन नंबर 2 हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. निशा डिपॉझिटेड सम अमाऊंट इन अ बँक ऑफ ₹4.5 year. 4.5 year म्हणजेच हे आपण 4.5 year असं पण राईट करू शकतो. रेट ऑफ 8%, 8 PCPA मीन्स 8% आफ्टर द पिरियड सी रिसीव द इंटरेस्ट. मग आपल्याला अमाऊंट विचारली, अमाऊंट तर त्यांची किती अमाऊंट होती त्याच्यासाठीचा फॉर्म्युला जो आहे P = I × 100/R × N. यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या आणि ते सॉल्व केलं तर आपल्याला करेक्ट आन्सर मिळेल ऑप्शन नंबर 4. 4,800 एवढे रुपीज काय केले असतील त्याने ॲड केले असतील. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा 52 नंबरचा. द सम ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर. कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स मीन्स एकामागे एक येणारे नंबर. सपोज आपण फर्स्ट ऑड नंबर x मानला, म्हणजेच पुढचा असणार x + 2 आणि त्यांची सम किती दिलेली आहे यांची जर ॲडिशन केली तर ती सम येते m. फाइंड स्मॉलर ऑड नंबर. मग बघा 2x + 2
इज इक्वल टू एम, दोघांमधून एम कॉमन घेतला तर आपल्याला मिळेल एक्स प्लस 1 इज इक्वल टू एम अपॉन 2, म्हणजेच एक्स इज इक्वल टू एम बाय 2 मायनस एक्स. ऑप्शन नंबर 4 हे काय असणार आहे आपलं करेक्ट आन्सर असेल. नंतर बघा 10% लॉस ऑन आर्टिकल, आर्टिकलवर 10% लॉस झालेला आहे. केव्हा? तर ते आर्टिकल किती रुपयाला, तर 10% लॉस, तर ते 720 रुपीजला जर सेल केलं तर 10% लॉस होतो. व्हॉट शुड बी द सेलिंग प्राइस ऑफ सेम आर्टिकल टू अर्न 15% प्रॉफिट. आणि त्याच आर्टिकलवर जर आपल्याला 15% प्रॉफिट पाहिजे असेल तर ते आर्टिकल आपल्याला किती रुपयांना विकावं लागेल असं म्हटले. मग बघा त्या आर्टिकलवर 10% लॉस होतोय. मग लॉस इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. मग आपल्याला 10% लॉस होतोय म्हणजेच 10/100. कॉस्ट प्राइस आहे एक्स, म्हणजेच ही जी कॉस्ट प्राइस असणार एक्स मायनस 720. इकडे जर एक्स गेला तर तुम्हाला काय मिळेल 90/90 एक्स इज इक्वल टू 720. म्हणजेच एक्सची जी व्हॅल्यू आहे ती किती मिळेल तर 720 80, म्हणजेच 80 रुपीज काय झाला लॉस झाला. म्हणजेच ह्याची टोटल प्राईस किती असणार आहे तर 800 त्याची ओरिजिनल. आणि त्या 800वर जर मला 15% प्रॉफिट पाहिजे असेल तर तो मला किती मिळेल 15 8 जा 120. म्हणजेच मी या 800मध्ये 120 ॲड केले तर ते होतील 920. आणि ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे 920. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्याला दिलं आहे पीची व्हॅल्यू शोधायची. मग आपण ह्या सगळ्यांचे डिनॉमिनेटर काय करणार 20 करणार. 5 4 जा 20 प्लस 1 25/4 मायनस हा होईल 5 4 जा 20 4 4 जा 16/20 आणि हा होईल मायनस 9/20. मग इथे जर मल्टिप्लाय केलं 25 5 जा होतात 125 आणि यांची जर आपण ॲडिशन केली तर ही होते -25. सगळ्यांचा डिनॉमिनेटर 20 म्हणजेच 100/20 म्हणजेच ती व्हॅल्यू मिळेल 5. ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघा, इन द ॲडजसंट फिगर हाऊ मेनी पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगल मीन्स काय तर 180 डिग्री होईल असे जे 180 आहेत किंवा अशा किती पेअर्स असतील की ज्यांची ॲडिशन 180 डिग्री होऊ शकते दोघांची. अशा किती अँगल्स आहेत की ज्या दोघांची ॲडिशन केली तर ती 180 डिग्री होईल. तर अशा 8 पेअर्स आहेत की त्यांची अँगलची आपल्याला मिळेल 180 डिग्री. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ मेनी पेअर ऑफ 2 डिजिट नंबर विल फॉर्म हुज HCF इज 8 अँड LCM इज 240. मग 2 डिजिटच नंबर पाहिजे. 2 डिजिट नंबर म्हणजे काय, असे कोणते जे नंबर आहेत की ज्यांचा HCF 8 आहेत आणि LCM 240 आहे. मग बघा 8 × 240 केलं तर ते आपल्याला मिळेल 1920. आणि त्याच्यावरून आपण हे दोघं नंबर यांची जर ॲडिशन शोधली, दोघांचा HCF किती आहे 8 × 8 म्हणजेच याला जर मी 64ने डिवाइड केलं तर तो नंबर मला मिळेल 30. म्हणजे असे दोन नंबर की ज्यांचा प्रॉडक्ट 30 होते. मग ते कोण कोण आहे 30 × 1 1 × 30 130, नंतर 2 15 3 10 आणि 5 6. मग बघा याला जर मी 8ने मल्टिप्लाय केलं 8 1 जा 8 8 3 जा 24 नंतर 16 आणि हा होतो 120. इथे जर बघितलं 24 आणि 80 नंतर 40 आणि 48. मग बघा 2 डिजिट किती पेअर मिळत आहेत तर 2 पेअर मिळत आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 57, हू चूज द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. इनकरेक्ट स्टेटमेंट शोधायचं आहे. इनकरेक्ट
जे स्टेटमेंट काय आहे चुकीचं आहे ते स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. बघा फर्स्ट जे आहेत, द प्रॉडक्ट ऑफ स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटिजर अँड ग्रेटेस्ट पॉझिटिव्ह इंटिजर इज -1. स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटिजर जो आहे तो आहे 1 आणि ग्रेटेस्ट पॉझिटिव्ह इंटिजर आहे तो आहे -1. यांचा जर प्रॉडक्ट केला तर तो -1 येतो, म्हणून हे स्टेटमेंट काय आहे करेक्ट आहे. नेक्स्ट जर बघितलं, स्क्वेअर रूट ऑफ नंबर आर नॉट अ परफेक्ट स्क्वेअर आर इरॅशनल नंबर, सॉरी रॅशनल नंबर तर नाही, इथं रॅशनल नंबर दिलेला आहे. ज्या नंबरचा परफेक्ट स्क्वेअर माहिती नाही, सपोज आपल्याला 2चा माहिती नाही, 3चा माहिती नाही, 5चा माहिती नाही, जे असे नंबर आहे की ज्याचा स्क्वेअर रूटमध्ये परफेक्ट स्क्वेअर नाही तर त्याला रॅशनल नंबर नाही म्हणत, त्याला इरॅशनल नंबर म्हणतात. म्हणून हे जे ऑप्शन नंबर सेकंड आहे हे काय आहे रॉंग आन्सर आहे. म्हणून ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर सेकंड. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा 58. द नंबर इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 3, 4, 5 देन द सिलेक्ट द 2 करेक्ट ऑप्शन. ज्या नंबरला 3ने 4ने 5ने डिव्हिजिबल होतं त्या नंबरला अजून कुठले नंबर डिवाईड करू शकतात, तर आपल्याला ज्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघितल्या होत्या 3 4ने डिवाईड होतं म्हणजे 12ने होतं, 3ने डिवाईड होतं 4ने डिवाईड होतं म्हणजे 6ने होतं आणि 15ने पण होतं. मग बघा कोणते जे 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह असतील, 2 8 आणि 9 नाही आणि 8 आणि 2 पण नाही, म्हणजेच कुठले असतील तर ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 हे आपले करेक्ट आन्सर आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द ॲव्हरेज ऑफ 3 नंबर्स इज 50. 3 नंबरचा ॲव्हरेज 50 आहे म्हणजेच त्या 3 नंबरची सम आहे 150. द सेकंड नंबर इज लेस दॅन बाय एक्स अँड द सेकंड नंबर इज लेस बाय 6 दॅन द थर्ड नंबर अँड ग्रेटर बाय 12 बाय द फर्स्ट नंबर, फाइंड द स्मॉलर नंबर. मग बघा जर आपल्याला सांगितलं आहे फर्स्ट नंबर, सपोज मी एक्स कन्सिडर केला, सेकंड नंबर इज लेस बाय दॅन थर्ड नंबर अँड ग्रेटर बाय 12. फर्स्टपेक्षा 12ने सेकंड नंबर मोठा आहे म्हणजे हा झाला एक्स प्लस 12 आणि हा जो आहे ना थर्डपेक्षा 6ने लेस आहे म्हणजेच थर्ड असणार आहे, एक नंबर असणार आहे. यांची जर ॲडिशन केली तर ती किती होते 30. 3x इज इक्वल टू 30 म्हणजेच मला मिळेल 3x इज इक्वल टू 120. 3x इज 30 मायनस केला तर 120 म्हणजे तो एक्सची जी व्हॅल्यू असणार आहे, मला काय विचारलं आहे स्मॉलेस्ट नंबर म्हणजेच तो नंबर असणार आहे 40. ऑप्शन नंबर एक्सची व्हॅल्यू किती येते 40 येते, ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आन्सर असेल. नंतर बघा 60 नंबरचा क्वेश्चन आहे, इन द ॲडजस्टंट फिगर लाईन एल पॅरलल टू लाईन एम पॅरलल टू लाईन एन दिलेला आहे. ए बी दिलेला आहे 1.2, बी सी दिलेला आहे 1.6 आणि DE दिलेला आहे 1.8. आपल्याला शोधायचं आहे डी पासून तर एफ पर्यंत, पण त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे EF. आपल्याला हा रेशो माहिती आहे AB अपॉन BC इज इक्वल टू DE अपॉन EF. मग याच्यावरून जर आपण सगळ्यांच्या व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला जी EF आहे ती किती मिळणार आहे, ती मिळणार आहे 2.5 आणि ऑलरेडी ही जी व्हॅल्यू आहे ही किती मिळते 2.5 मिळते. DF ऑलरेडी दिलेली 1.8, मग 2.4 प्लस 1.8 यांची जर ॲडिशन केली तर ती मिळते 4.2. ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द अपोजिट अँगल ऑफ अ सायक्लिक सिलेंडर आर 2x प्लस 10 डिग्री अँड 3x प्लस 15 डिग्री. फाइंड द रिस्पेक्टिव्ह मेजर ऑफ द अँगल्स फ्रॉम द फॉलोइंग. मग आपल्याला सायक्लिक अँगल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल माहिती आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे जे अपोजिट अँगल असतात ते कसे असतात, त्यांची ॲडिशन 180 होते. मग बघा 2x प्लस 10x प्लस 3x प्लस 15 इज इक्वल टू 180 म्हणजेच 2x प्लस 3x म्हणजेच 5x इज इक्वल टू 180 मायनस 25 म्हणजेच ते मिळेल 5x इज इक्वल टू 155 आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळते 31. मग इथे जर 31 जर व्हॅल्यू पुट केली तर हा किती मिळेल 62 प्लस 2 72 आणि इथे 31 प्लस 3 म्हणजे 93 प्लस 15 केला तर 108. 72 108 ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आन्सर असणार आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा 62 दिलेला आहे 4 इंटिजर 1/4% म्हणजेच 8.25%
discount declared on the sale of certain article, cleanliness drive project, on purchase some articles, total discount amounted to, मग त्याच्यावर किती डिस्काउंट दिलेला आहे तर 4290. मग बघा किती अमाऊंट आहे माहिती नाही, जी अमाऊंट आहे तिला एक्स कन्सिडर केलं, त्या एक्स अमाऊंटच्या 8.25/100 जर अमाऊंट कॅल्क्युलेट केली तर ती येते आपली 4290. याचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर आपल्याला मिळेल 52,000. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर असणार आहे. नंतर ऑब्झर्व द फॉलोइंग नंबर लाईन अँड फाइंड द डिस्टन्स. डिस्टन्स शोधायचा आहे. बघा आता सगळ्यांचा डिनॉमिनेटर इथे पण 7 दिलेला आहे, इथे 6/7 दिलेला आहे, म्हणजे जो काही डिस्टन्स असेल त्याचे किती पार्ट केलेले आहे 7 पार्ट केलेले आहे. मग बघा मला पहिले तर BE शोधायचं आहे. बी पासून ई पर्यंतचं डिस्टन्स 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजेच हे BE जे आहेत ना हे 9/7 डिस्टन्स आहे. नंतर EF जे डिस्टन्स आहे 1 2 3 4 5 6. बघा EF जे डिस्टन्स आहे ते किती आहे 1 2 3 4 5 6, त्यांच्यामध्ये 6 गॅप आहे, म्हणजेच ते 6/7. आणि यांची जर सबट्रॅक्शन केली तर ते मिळतं आपल्याला 3/7. ऑप्शन नंबर फर्स्ट हे करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 64. इन द ॲडजसंट फिगर द सेगमेंट CE अँड सेगमेंट BF मेडियन आहे, म्हणजे हे त्यांचे मिड पॉईंट आहेत. मिड पॉईंट आहेत ABCD. ऑब्झर्व द फिगर अँड चूज द करेक्ट आन्सर. आता मेडियन आहे म्हणजेच CF जितकं डिस्टन्स आहे तितकंच FD आहे, आणि BE जितकं डिस्टन्स आहे तितकंच ED आहे, म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे करेक्ट असेल. का बरं, मिड पॉईंट आहे हे आणि हे डिस्टन्स काय असणार इक्वल असणार. नंतर ह्या मेडियन आहे आणि हा त्यांचा पॉईंट आहे, म्हणजेच हा जो असतो हा 2:1 रेशोमध्ये काय करतो त्याला डिव्हाइड करतो. मग बघा 2:1 रेशो, इथे कुठलाच 90 डिग्रीचा अँगल बनत नाही, कोणते ट्रायंगल इक्वल नसतात, म्हणून ऑप्शन नंबर सेकंड हे करेक्ट आहे. मग दोन ऑप्शन म्हणजेच ऑप्शन नंबर फर्स्ट आणि ऑप्शन नंबर सेकंड हे काय असणार आहे करेक्ट असणार आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा जो आहे x + -5 आणि हा जर दिला आपण जर ऑब्झर्व केलं इथं A ची व्हॅल्यू आहे x आणि B ची व्हॅल्यू आहे 5. इथे पण इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर इथे x + 5 ब्रॅकेट स्क्वेअर मिळतोय आणि इथे मिळतोय x/5 नाही. जर यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते काय मिळेल, प्रत्येक टर्मने x ने x² ला मल्टिप्लाय केलं x³ + 5x² + 25x, नंतर -5 ने जर मल्टिप्लाय केलं -5x² - 25x -25 5 = 125. बघा मायनस प्लस एक्स कॅन्सल, मायनस प्लस एक्स कॅन्सल, म्हणजे कोण रिमेनिंग राहिला x³ - 125. ऑप्शन नंबर सेकंड हे करेक्ट आन्सर असणार आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितला इन द फिगर आपल्याला अँगल दिलेला आहे ABC 70 डिग्री दिलेला आहे. ABC हा 70 डिग्री दिलेला आहे आणि अँगल OCF हा पण किती दिलेला आहे 15 डिग्री दिला आहे. 15 डिग्री दिला आहे त्याच्यामुळे हा काय होईल 55 डिग्री होईल. व्हेरी गुड, हा 55 डिग्री होईल. मग जर आपण त्यांची सगळ्यांची ॲडिशन केली तर आपल्याला हा अँगल शोधायचा आहे 55 हा होईल 100. आणि इथला जो अँगल असणार आहे तो काय आहे, हा जो अँगल असणार आहे तो किती असणार आहे आपल्याला जो विचारला आहे BAS तो असेल 75 डिग्री. म्हणून ऑप्शन नंबर थर्ड हे काय असेल करेक्ट आन्सर असेल. नंतर बघा दिलेली जी पॉलिनॉमियल होती किंवा दिलेलं जे इक्वेशन होतं ते आपल्याला सॉल्व करायचं होतं. मग √0.25 म्हणजेच 0.5चा तो स्क्वेअर आहे, प्लस इथे 1/3 म्हणजेच क्यूब रूट कोणाचं 125 कोणाचं क्यूब रूट आहे तर 5चं, √625 आहे 25चा स्क्वेअर, आणि हा कोणाचं स्क्वेअर आहे 12.25 त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर ते मिळतं 3.5. या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर बघा 5
0.5 म्हणजेच 10, 13 सॉरी 1 म्हणजे 4 या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर ती किती होते 34. ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ मेनी पायथागोरियन ट्रिपलेट्स आर इन द फॉलोविंग ग्रुप्स. कोणते कोणते पायथागोरियन ट्रिपलेट आहे. फर्स्ट दिलं आहे 11, 16 आणि 61. नंतर 12, 35 हे पण आहे. 10, 20 हे ट्रिपलेट नाही आहे. हे ट्रिपलेट नाही आहे कारण यांची जी ॲडिशन हा आहे 576 आणि त्यामध्ये जर 100 मायनस केला 676 होतो आणि याचा जर स्क्वेअर केला तो 625. दोन छोट्या यांचा स्क्वेअर हा तिसऱ्या इतका यायला पाहिजे, हा बिगर येतो म्हणून हे ट्रिपलेट नाही. हे पण एक ट्रिपलेट आहे, हे ट्रिपलेट आहे आणि हे ट्रिपलेट नाही. मग किती ट्रिपलेट्स आहेत तर 4 ट्रिपलेट्स आहेत. नंतर दिलेलं इक्वेशन आहे 5x - 3y - 9z. ह्या प्रत्येकामध्ये -3ची व्हॅल्यू टाकली तर हा होईल -15, हा होईल -12 आणि याला जर 2/3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 म्हणजे हा होईल +6. -26, 27 + 6 केलं तर त्याचा आन्सर येतं -21. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं करेक्ट ऑप्शन असेल. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. 70 नंबरचा पेअर ऑफ ऑक्सिन वॉज परचेस ऑन ₹2,72,000. इन दिस ट्रान्झॅक्शन द एजंट चार्जेस 2% कमिशन. 2 बैल घेतले तर त्याच्यासाठी 2,72,000 इतके रुपये खर्च केले, त्यावर 2% कमिशन. त्याच्यावर जर 2% कमिशन काढण्यासाठी काय करणार × 2/100 जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल. या 2,720ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचं आन्सर येतं 5,440. आणि नंतर त्यांना घरी आणण्यासाठी व्हेकलचा रेंट होता 9,250. मग बघा कमिशन, त्यांची कॉस्ट आणि हा जो रेंट आहे हे सगळे ॲड केल्यानंतर एवढे रुपये काय करावे लागतील, ते बैल त्यांना घरी, ते ऑक्स त्यांना घरी आणण्यासाठी द्यावे लागतील. मग सगळ्यांची ॲडिशन केली तर ती अमाऊंट येते 2,86,690 रुपीज. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 71. फ्रॉम द फॉलोविंग स्टेटमेंट सिलेक्ट द सुटेबल स्टेटमेंट फॉर द काईट अँड चूज द करेक्ट ऑप्शन. आता काईटच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहे आणि त्यानुसार आता आपल्याला बघायचं 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. त्या 3 स्टेटमेंटपैकी कोणतं स्टेटमेंट हे करेक्ट आहे. बघा फर्स्ट जे आहे 1 पेअर ऑफ अपोजिट अँगल इज कॉन्ग्रुएंट. येस, 1 पेअर जी असते ती काय असते कॉन्ग्रुएंट असते, म्हणून फर्स्ट जे आहे ते करेक्ट आहे. नंतर डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. यस, त्याचे डायगोनल काय असतात परपेंडिक्युलर टू इच अदर असतात. आणि नंतर डायगोनल्स बायसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल. इच डायगोनल बायसेक्ट करत नाही का बरं, तर आपल्याला माहिती आहे या पद्धतीने काय असतो काईटची फिगर असते. या पद्धतीने काईटची फिगर असते. एकच डायगोनल त्याचा बायसेक्ट होतो, हाच बायसेक्ट होतो. हा जो बिगर डायगोनल आहे तो बायसेक्ट होत नाही, म्हणून हे जे आहे ते करेक्ट आहे. म्हणून ए आणि बी हे दोनच ऑप्शन काय असणार आहे त्याचे करेक्ट. म्हणून 71चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. नंतर बघा 72 नंबरचं काय आहे. स्वीट लाईन काय केले परचेस केले ॲट रेट ऑफ 15 पर 100 म्हणजे एकाची कॉस्ट किती झाली तर 15 झाली. वेअर सोल्ड ॲट द रेट ऑफ 216 पर डझन. पर डझन म्हणजेच ही झाली 12ची कॉस्ट. मग जर याला डिवाइड केलं 12 म्हणजे रिमेनिंग राहतील 12 8 म्हणजेच त्याची ही झाली कॉस्ट प्राईज आणि ही झाली सेलिंग प्राईज. मग सेलिंग प्राईज जास्त आहे म्हणजे 3 रुपीजचा काय झाला प्रॉफिट झाला. त्याची प्राईज होती 15 आउट ऑफ त्याला 3चा प्रॉफिट झाला. त्याला जर 100 ने मल्टिप्लाय केलं 3 1 3 3 5 15 म्हणजेच त्याला 20% प्रॉफिट होईल. काय होईल 20% प्रॉफिट होईल. ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय असणार आहे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. इन द बॉक्स देअर आर इक्वल नंबर ऑफ कॉईन्स. एक बॉक्स आहे त्यामध्ये इक्वल नंबर ऑफ कॉईन्स आहेत. त्या काही 10 रुपीजचे आहेत, 20 रुपीज आहे आणि 5 रुपीजचे आहेत. मग बघा सम त्यांच्यात किती अमाऊंट होते तर ती होते 805. फाइंड द टोटल अमाऊंट इफ
ओनली द कॉईन्स ऑफ 10 आणि 20, तर 10 आणि 20 रुपीजची किती होईल? मग बघा 10 + 20 30 + 5 म्हणजेच हे झाले 35x एवढे रुपये. एक्स रुपये किती आहेत माहिती नाही, इज इक्वल टू 805. जर आपण एक्सची व्हॅल्यू काढली तर ती आपल्याला मिळेल 23. एक्सची व्हॅल्यू किती मिळेल? 23. म्हणजेच 23 रुपीजचे 10 रुपीजचे 23 कॉईन्स आहे, नंतर 20 रुपीजचे 23 आहे आणि 5 रुपीजचे पण किती आहे? 23 आहेत. त्यापैकी आपल्याला 10 आणि 20 म्हणजे 30 × 23 केले तर ते किती होतील? 690 रुपीज होतील. तर 10 आणि 20 रुपीजचे किती असतील? तर 690. ऑप्शन नंबर सेकंड हे करेक्ट आन्सर असणार आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे? 2m + 1 2m - 1 4m² + 1 जर यांचं सॉल्व केलं आपल्याला, एक्झाम्पल 2m जर आपण a कन्सिडर केला तर a + b a - b म्हणजेच हा काय होईल? a² - b². a² - b². a² आहे 2m, 2mचा स्क्वेअर केला तर 2m² - 1चा स्क्वेअर 1 आणि इथे परत 4m² + 1 आणि इथे 4m² - 1 अगेन a² - b² म्हणजेच 4mचा स्क्वेअर - 1चा स्क्वेअर म्हणजेच तो काय होईल? 16m² - 1 सॉरी 16m⁴ - 1 ऑप्शन नंबर. बघा काय क्वेश्चन आहे आपल्याला इथे मिळाला आहे. पहिले तर ह्या दोन्ही ब्रॅकेटचा मिळेल आपल्याला 4m² - 1 आणि पुढे आहे 4m² + 1. मग a² - b² ने जर आपण हे सॉल्व केलं तर 4चा स्क्वेअर होतो 16 आणि m²चा होईल m⁴ - 1 म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट जे आहे, सॉरी हे करेक्ट आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय असणार आहे? आपलं करेक्ट आन्सर असणार आहे 16m⁴ - 1. आणि नंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे इन द मिक्सचर ऑफ 80 kg ऑफ शुगर अँड कोया द रेशो ऑफ शुगर अँड कोया इज 3:7. म्हणजे बघा 3:7 टोटल जी शुगर आहे ती 80 आहे. त्या 80 पैकी 3 पार्ट जो आहेत तो काय आहे? शुगरचा आहे. आणि तो काय करायचा आहे आपल्याला? टोटल जर यांची ॲडिशन घेतली तर 10 आउट ऑफ काय आहे? शुगर आहे. त्याला जर मी 80 ने, कारण 80 शुगर आहे ना, म्हणजे 24 kg काय आहे? शुगर आहे. पहिले तर किती आहे? 24 kg. नंतर जो रेशो आहे तो किती असणार आहे? तर 1:3. म्हणजे जे 180 मधून 24 मायनस केले तर किती रिमेनिंग राहतात? 6 आणि 5 56. आणि या 56च्या आउट ऑफ 1 पार्ट 56चा 1 पार्ट किती होईल? तर तो होईल 28. म्हणजे नंतरचा त्याचा पार्ट आहे किती? 28 - 24 इज इक्वल टू 4 kg. म्हणजे त्याच्यात अजून किती शुगर ॲड करावी लागेल? तर 4 kg. या पद्धतीने आपण फक्त जो गणित विषय होता आजच्या स्कॉलरशिप परीक्षेचा त्याची ॲन्सर की पूर्ण स्पष्टीकरणासह बघितली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजून ॲन्सर कीसाठी राहिलेल्या विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.